मित्रांनो, श्री गुरुचरित्र पारायण माहिती आणि नियम. दत्त जयंती काही दिवसात येणार आहे. यावर्षी दत्त जयंती 14 डिसेंबर शनिवारच्या दिवशी आहे आणि दत्त जयंतीनिमित्त भरपूर सेवेकरी श्रद्धाळू स्वामींचे किंवा गुरु महाराजांचे गुरुचरित्र पारायण नक्कीच करतील. तर एक गुरुचरित्र पारायणाचे नियम कोणते याबद्दल थोडक्यात माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, श्री गुरूंच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभला. श्री गुरु कृपा संपन्न सिद्धानुभवी लेखक असा योग जुळून आल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प पूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची विशिष्ट पद्धती आहे. त्याप्रमाणे वाचन पारायण व्हावे असे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात. अंतकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून या ग्रंथाचे वाचन करावे. वैविध्यपूर्ण अशा संकल्प पूर्ततेसाठी श्री गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे. त्या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचे सामान्य संकेत व नियम आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, गुरुचरित्र पारायण सुरू करण्यापूर्वीचे नियम. श्री गुरुचरित्र सप्ताह करताना शक्यतो आरंभ शनिवारी करून शुक्रवारी पारायण संपवावा. सप्ताहाच्या सुरुवातीला सप्ताह संपल्यावर आणि शक्य असल्यास संध्याकाळी श्री गुरुचरित्राची पूजा आणि श्री गुरूंची पंचपदी आरती करावी. श्री दत्त जयंती उत्सवात ज्यांना श्री गुरुचरित्राचा सप्ताह करायचा असेल त्यांनी समाप्ती जयंतीच्या दिवशी न करता जयंतीच्या दिवशी केवळ 4थ्या अध्यायाचे पारायण करून पुष्पवृष्टी वगैरे करून आनंद करावा. सप्ताहाच्या 7 दिवसांचा व्रतस्थपणा पदरात पडण्यासाठी समाराधना 8व्या दिवशी करणे चांगले असते. घरात जागा एकांत हवी. तशी नसेल तर श्री दत्त मूर्ती असलेल्या मंदिरात तुम्ही सप्ताह करावा. उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करून बसावे. शक्य असल्यास घरी किंवा देवघरात सप्ताह सुरू करावा. अखंड दीप असावा. सप्ताह सुरुवातीपासून संपेपर्यंत अखंड तुपाचा दिवा सुरू असावा. मित्रांनो, समाप्तीच्या दिवशी सुवासिनी आणि ब्राह्मणांना भोजन द्यावे. 7 दिवसांपर्यंत सोवळ्या ओवळ्याचे नियम पाळावेत. सप्ताह वाचण्यास बसल्यानंतर मध्येच आसन सोडून उठू नये. दुसऱ्यांसोबत बोलू नये. हविषान्न 1 वेळ घ्यावे. संध्याकाळी फक्त दूध घ्यावे. हविषान्न म्हणजे दूध, भात, खारट, तिखट, आंबट, दही, ताक इत्यादी खाऊ नये. साखरेचा वापर केल्यास चालते. गूळ वापरू नये. गव्हाची पोळी, चपाती, तूप, साखर घेता येते. ब्रह्मचर्याचे पालन करावे. भूमिशयन म्हणजे पलंग किंवा खाटेवर झोपायचे नाही. गादी घेऊन झोपायचे नाही. चटई किंवा पांढरे घोगडे अथवा सतरंजीवर झोपावे. सप्ताहाच्या 7व्या दिवशी समाराधना करण्यास हरकत नाही. त्या दिवशी महानैवेद्य झालाच पाहिजे. मित्रांनो, धर्मसिद्धूंत सांगितलेले हविषान्नाचे पदार्थ कोणते तर ते आहे साळीचे तांदूळ, जव, मूग, तीळ, राळे, वाटाणे इत्यादी धान्य, पांढरा मुळा, सुरण इत्यादी कंद, सेंदव, समुद्रोत्पन्न अशी लवणे, गाईची दही, दूध आणि तूप, फणस, आंबा, नारळ, हरितकी, पिवळी जिरे, सुंठ, चिंच, केळे, राव, आवळे ही फळे व साखर ही सर्व अत्यल्पक्व हविष्ण जाणावी. गाईचे ताक व म्हशीचे तूप ही हविष्ण आहेत असेही कोणी म्हणतात. धर्मसिद्धू प्रथम परिच्छेद व्रत परिभाषेमध्ये हे दिलेलं आहे. मित्रांनो, पारायण कसे करावे. वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असले पाहिजे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ देऊ नका. वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच तुम्ही बसायला पाहिजे. वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव यात बदल होता कामा नये. श्री दत्तात्रयांची मूर्ती किंवा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्री दत्तात्रयांना आवाहन करावे. सप्ताह काळात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे. वाचन शुचिर्भूतपणाने व सोवळ्यानेच करावे. सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूध, भात, तिखट असे पदार्थ असतात. मित्रांनो, जर तुम्हाला हविषान्न समजत नसेल तर तुम्ही फक्त 1 भाजी आणि चपाती ती ठरवावी. म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही समजा
बटाट्याची भाजी आणि चपाती खाल्ली आणि तुम्ही दोन्ही टाईम जेवणार असाल, उपवास करणार नसाल, तर सकाळी पण तेच खायचं, संध्याकाळी पण तेच खायचं आणि 7ही दिवस तेच खायचं. किंवा तुम्ही सकाळी उपवास करणार असाल आणि संध्याकाळी उपवास सोडणार असाल, तर संध्याकाळी तुम्ही जे खाल तेच रोज संध्याकाळी तुम्हाला करून खायचं आहे आणि तोच नैवेद्य दाखवायचा आहे. मित्रांनो, 52 अध्यायी श्री गुरुचरित्र कसे करावे? तर श्री गुरुचरित्र पारायण पहिल्या दिवशी 1 ते 7 अध्याय वाचावे, दुसऱ्या दिवशी 8 ते 18 अध्याय वाचावे, तिसऱ्या दिवशी 19 ते 28 अध्याय वाचावे, चौथ्या दिवशी 29 ते 34 अध्याय वाचावे, पाचव्या दिवशी 35 ते 37 अध्याय वाचावे, 6व्या दिवशी 38 ते 43 अध्याय वाचावे, 7व्या दिवशी 44 ते 52 अध्याय वाचावे. काही ठिकाणी 53 अध्यायांच्या सुद्धा गुरुचरित्र असतात. तर त्यासाठी तुम्ही पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचावे, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचावे, तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय वाचावे, चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय वाचावे, पाचव्या दिवशी 36 ते 38 अध्याय वाचावे, 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय वाचावे आणि शेवटच्या 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय वाचावे. मित्रांनो, काही विशिष्ट हेतूसाठी काही विशिष्ट अध्याय प्रचलित आहे. ते म्हणजे सद्गुरू प्राप्तीची तळमळ व्यक्त होण्यासाठी पहिला अध्याय वाचावा, परमार्थिक गुरुकृपेसाठी दुसरा अध्याय असतो, आरोग्यासाठी 13वा अध्याय असतो, आकस्मिक अरिष्ट निवारणासाठी 14वा अध्याय असतो, संततीच्या किंवा आरोग्याबाबतची काळजी निवारणासाठी 20वा अध्याय असतो किंवा 21वा अध्याय असतो आणि पुत्रप्राप्तीसाठी 39वा अध्याय असतो. मित्रांनो, श्री गुरुचरित्र पारायण झाल्यावर संध्याकाळी श्री गुरूंना प्रिय असणारे गायन म्हणजे पंचपदीचे वाचन किंवा गायन रोज करावे. ज्यांना सवड नसेल त्यांनी अंतर्तिका वाचावी. त्यासाठी देखील वेळ नसेल तर त्यांनी किमान 11 ओळी तरी श्री गुरुचरित्रचे वाचन करावे. मित्रांनो, दिगंबरा दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जप ही ओळी सुद्धा तुम्ही वाचत राहावे. मित्रांनो, श्री गुरुचरित्र जोही भक्त जोही सेवेकरी वाचायला सुरुवात करतो त्याच्या मनात जेही सुरू असतं, त्याच्या मनात ज्याही इच्छा असतात त्या नक्की पूर्ण होतात. कोणती अशी गोष्ट नाहीये की ते पूर्ण होणार नाही. म्हणून मनात जर कोणत्या शंका असतील तर त्या शंका सुद्धा दूर होतील. काही प्रश्न असतील, प्रश्नांची उत्तरे मिळतील. तुम्हाला जे हवं असेल ते तुम्हाला मिळू शकते. आता भरपूर लोक बोलतात की स्त्रियांनी गुरुचरित्र करावे की? तर मित्रांनो, स्वामींच्या मठात किंवा स्वामींच्या केंद्रात अनेको श्रद्धाळू महिला असतात, अनेको सेवेकरी महिला असतात, त्या सुद्धा गुरुचरित्र वाचत असतात. म्हणून तुम्ही वाचलं तरी चालेल. तसं तर टेंबे स्वामींनी सांगितलेले आहे की गुरुचरित्र महिलांनी वाचायचे नाही, पण स्वामींच्या केंद्रात मठात गुरुचरित्र महिला ह्या वाचत असतात आणि स्वामींच्या केंद्रात सांगितलं जातं की महिलांनी वाचलं तर काही हरकत नाही. म्हणून तुम्ही वाचलं तरी काही हरकत नाही. तर नक्की आता सध्या दत्त जयंती येणार आहे, तर दत्त जयंतीच्या आधी किंवा दत्त जयंतीच्या नंतर तुम्ही नक्कीच गुरुचरित्र पारायण करा. तुम्हाला नक्की याने लाभ होईल. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.